परदेशात नोकरी लावण्याची आमिष दाखवून फोन पे, गुगल पे, बँकद्वारे तसेच रोख रक्कम स्वरूपात नोकरीची गरज असलेल्या सोलापुरातील 60 जणांची फसवणूक करून त्याच्याकडून 36 लाख रुपये घेतल्याची घटना घडली आहे। याबाबत सिराज अब्दुल रशीद नदाफ वय 40 राहणार 46/29 उत्तर सदर बाजार विद्यानगर जवळ यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून सय्यद मसूद उर्फ असद गजान फरहद अली राहणार 150 कोंडानगर, सय्यद नवेद हुसेन राहणार 31 मखदुमिया बिल्डिंग पहिला मजला माहीद दर्गा समोर माहीम मुंबई, सय्यद गजानफर अली कतीब राहणार कोंडानगर सोलापूर, रईस अहमद एलाई बक्ष राहणार सोलापूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की उत्तर सदर बाजार विद्यानगर येथे 1 सप्टेंबर 2022 ते 21 डिसेंबर 2022 दरम्यान यातील संशयित आरोपी यांनी डायनामिक कन्सल्टन्सी अँड मॅनपॉवर सर्व्हिसेस या नावाचे शॉप नंबर 30 पहिला मजला RN गोली सेलिब्रेशन अशोक चौक येथे कार्यालय काढून त्यामध्ये फिर्यादीस खोटी माहिती देऊन कन्सल्टंट म्हणून नोकरीस ठेवून प्रदेशात नोकरीची उत्तम संधी असल्याचे पॉम्पलेट छापून त्यावर फिर्यादीचा मोबाईल नंबर छापला व नोकरीची गरज असलेल्या 60 जणांकडून 36 लाख रुपये फोन पे, गुगल पे, बँकद्वारे व रोख रक्कम स्वरूपात घेऊन 18 लोकांना बनावट व्हिसा, लेटर ऑफर लेटर एक कागदपत्र बोगस तयार फिर्यादीच्या फोन नंबर छापला व नोकरीची गरज असलेल्या 60 जणांकडून 36 लाख रुपये फोन पे, गुगल पे, बँकद्वारे व रोख रक्कम स्वरूपात घेऊन 18 लोकांना बनावट व्हिसा, लेटर ऑफर लेटर एक कागदपत्र बोगस तयार करून देऊन लोकांची फसवणूक केली आहे। पैसे परत मागितले असता यातील संशयित आरोपी रईस अहमद इलाई बक्ष दलाल याने शिव्याशिवीगाळ करून हाकलून दिले असे फिर्यादीत म्हटले आहे। या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ऐवळे करीत आहेत।